मागू तरी कसं ते म्हणते त्या पोरात नाही चर्चा काहीच नाही ते म्हणले आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणार आहे म्हणलं येऊ द्या मग मी चाललो मुंबईकडे काहीच नाही तेच मी बोललेलो होतं ते काहीच नाही चालता माझ्या ध्यानात राहा म्हणून घेतलं 54 लाखाच्या नोंदीबाबतची चर्चा झाली त्यांच्या नातेवाईकांना प्लस चर्चा झाली सगळ्या स्वऱ्यांच्या अध्यादेशाबद्दलची चर्चा झाली आम्हाला तिन्ही अत्यंत गरजेचे आहेत कोपर्डीच्या खटल्याबद्दलही झाली पण ते तो समजा बाकीचा जनरल विषय ते लगेच करायला तयार आहेत आमच्या गुन्ह्याबद्दल राज्यातल्या झाली ते म्हणले ते आदेश काढतायत आणि घेऊन यायलेत म्हणलं मग काय चर्चा करून उपयोग आहे मग जेवायचं झालं म्हणलं मी जातो आम्ही मुंबईकडे निघतोय फक्त बंधारा आड मला डाग नका लावू मी तुम्हाला विनंती करून सांगतो मी बंधारा आडचा नाहीये ते भ्यायला लागलेत लोकात यायला मग आता मार्ग काढायचा तर काय करावं नोंदी सापडल्या लोकांना किती प्रमाणपत्र दिलेत त्याचा काही आकडा सांगितलेला काय आणि नाही तोंडी सांगितलंय पण अधिकृत माझ्याकडे आल्यामुळं मीच नाही सांगत अधिकृत नाही मी त्यांना डाटा मागितला होता त्यांनी डाटा न आणल्यामुळं मी नाही सांगू त्यांनी काय तोंडी सांगितलं तुम्ही म्हणले की नवं शिष्टमंडळ जुनं शिष्टमंडळ हा परवानगी नसली तरी तुम्ही ते त्यांचे वैयक्तिक काय आले ते सकाळी नवीन एक आलं होतं ते कुठलं शिष्टमंडळ होतं ते म्हणले नाव सांगू नका साहेबाकडूनच चालते तिकडूनच मंत्रालयाकडून मुख्यमंत्र्याच्या हेच होतं त्यांचं बी त्याने तेच लिहून नेलंय हे आता आले परवाचे हे साहेब त्यांनी तेच लिहून नेलं आता घेऊन येणार आहेत तेच घेऊन येणार आहेत मला फक्त वारंवार तेच होत आहे म्हणून की मला हे सांगा की कंटाळा येतो या सगळ्या गोष्टीचा की तुम्ही वारंवार म्हणतात की आम्हाला आरक्षण पाहिजे सगळं काही 3-4 महिन्यापासून जे काय तेच असतं तुमच्या शब्दालाच आपलं प्रमाणे कंटाळा खरंच आलाय शेवटचा केलं प्रयोग आता ते म्हणले तिकडे भ्यायला लागलो तर म्हणलं मी भाकर खाता बोलू मला फक्त एवढंच मी लय प्रामाणिक मला डाग नका नाही सत्यता एक माणूस म्हणून बोलतो तुमचा पत्रकार म्हणून विचारणं गरजेचं आहे मी तुम्हाला दोष बी देत नाही आणि समाजाने देऊ नका अजिबात कोणीच त्यांचं विचारणं गरजेचं आहे पण बंधारा आड ते लागलेत भ्यायला की पोरांना घोषणा दिल्या की ते म्हणजे आमचा थरथर कापत काय सांगू आता मग आता आडून जावं आता इकडून मला भेवेन नाही जावं तर तिकडून हे परवानगी दिली परवानगी घेतली तिथल्या आमच्या बांधवांनी त्यांनी सांगितले एक बाजू सुद्धा दिली त्यांनी आझाद मैदानची तिथं स्टेज लावणं चालू आहे पोलीस बांधवांनी त्यांना दिली असं त्यांनी मला आत्ता सांगितलंय वाटल्यास तुम्ही वीरेंद्र पवारांना विचारा दिली का म्हणजे त्यांच्याकडे ते कागद ती नोटीस याची आहे असं ते पोलीस म्हणले बॅबी वाचेल नाही त्या नोटीस त्यांनी मला सांगितलं मी वाचली नाही उठलो होतो मी नेमके कपडे घातले मला जायचं होतं ते म्हणले एकच मिनिट एवढं उत्तर देत लगेच त्यांनी मी वाचले नाही ते म्हणले काहीच नाही जे कोर्टात आहे त्याच्या बाबतची नोटीस आहे म्हणलं आमचे वकील बांधव जाणार आहेत या नोटिशीमध्ये ते सगळं दिलेलं आहे कोर्टाने काय निर्देश दिलेले आहेत आणि सोबतच आझाद मैदानावर आंदोलन केल्यास किंवा त्याच्यात ऑब्लिक शिवाजी पार्कवर आंदोलन केल्यास काय अडचणी येऊ शकतात आणि सध्याची जी जमाबंदी आदेश मुंबईमध्ये लागू केला आहे उद्या 26 जानेवारीच्या निमित्तानं ज्या काही सूचना आहेत त्यानुसार तुम्हाला तिथे येणार नाही असं या नोटिशीमध्ये आहे आणि ती नोटीस तुमच्या नावावर आहे मनोज जरांगे पाटील सकल मराठा समाज आंतरवाली सराटे तालुका अंबड जिल्हा जालना नाही मी वाचली बी नाही ती तरी मी त्यांना म्हणलो होतो माझ्या नावावर नोटीस कसं काय ते म्हणले आता तुम्ही प्रमुख असल्यामुळे आहे बरं का आणि ते म्हणले तसे 9 नाव आहेत म्हणलं मग त्या 9 नावावाल्याच्या सह्या घ्या ना म्हटलं काय का आता ते म्हणले नाही हे काहीच नाही कोर्टाची आता या नोटीस नंतर अरे मी आझाद मैदानाला चाललो चलो आझाद माध्यमांशी बोलत होते सरकारच्या शिष्टमंडळासोबतची बैठक ही निष्फळ झालेली आहे त्यामुळे आता आम्ही मुंबईला आझाद मैदानाकडे चाललोय असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मिळून तोडगा काढावा असं सुद्धा जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलेलं